हॅलो, नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यश म्हणजे काय, सक्सेस म्हणजे काय. मी तुमचा फोकस क्लॅरिटी मास्टर. आणि बऱ्याचदा आपण ऐकतो की सक्सेस मिळवायला पाहिजे, सक्सेसफुल व्हायला पाहिजे. सक्सेसफुल लोक असं करतात, सक्सेसफुल लोकांच्या ह्या सवयी असतात. तर सक्सेस, सक्सेस, यश, यशस्वी होणं, हे सर्व शब्द आपण ऐकतो आसपास किंवा वाचतो, समजतो. परंतु खरंच आपल्याला यश म्हणजे काय हे नक्की माहिती आहे का? किंवा सक्सेस कशाला म्हणतात? किंवा सक्सेसफुल होणं म्हणजे नक्की काय? कुठल्या गोष्टीत की त्या आपण सक्सेसफुल झालो असं प्रदर्शित करतात किंवा आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की मी सक्सेसफुल झालो. तर त्या सर्व गोष्टींबद्दल आज आपण ह्या ठिकाणी क्लॅरिटी मिळवणार आहोत आणि शिकणार आहोत की व्हॉट इज द सक्सेस. सक्सेस म्हणजे काय? गाडी खरेदी करणं किंवा मिळवणं किंवा खूप सारे पैसे मिळवणं हे सक्सेस आहे का? किंवा आपल्या माइंड मध्ये असतं की मी एक घर, कोणी एखाद्या व्यक्तीने एखादं घर बनवलं किंवा चांगलं मोठं घर बांधलं म्हणजे तो सक्सेसफुल झाला. बट इज इट रिअली अ रिअल सक्सेस? हे खरं सक्सेस म्हणजे आहे का? ऑब्व्हियसली ते एक सक्सेसचं उदाहरण आहे. एक चांगलं एक डिनॉमिनेशन आहे की आपण सक्सेसफुल झालो, यासाठी आपण गोल ठरवलं, मेहनत केली, ते त्याचं प्रदर्शन होतं. परंतु ते वास्तविक किंवा खरं सक्सेस नाहीये. येणार ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला एक गोष्ट पूर्णपणे लक्षात येईलच की व्हॉट इज द रिअल सक्सेस. खरं सक्सेस म्हणजे काय? फक्त कार घेणं किंवा फक्त पैसे मिळवणं किंवा फक्त एक मोठं घर बांधणं हे सक्सेस असू शकत नाही. तर सक्सेस म्हणजे काय? जेव्हा आपण सक्सेस या शब्दाचा विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये दोन गोष्टी येतात. दॅट इज कॅरेक्टर अँड पर्सनॅलिटी. ऑब्व्हियसली सक्सेस, यशस्वी किंवा यश मिळवणं या शब्दांमध्ये कॅरेक्टर आणि पर्सनॅलिटी दोन्ही गोष्टींचा महत्वाचा भाग आहे. तर कॅरेक्टर जे असतं मित्रांनो, ते कॅरेक्टर असतं आपलं इनर कॅरेक्टर. आपल्या आतील जो पार्ट आहे, म्हणजे जे आपण स्वतः आहेत किंवा जे आपलं कोर आहे ते कॅरेक्टर. आणि पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटी म्हणजे बाहेरचं आपलं आपली पर्सनॅलिटी किंवा बाहेरचं आपलं भौतिक शरीर किंवा आपल्या बाहेरच्या लोक जे बघू शकतात त्या गोष्टी. तर पहा, काही वेळा काही मुलं किंवा काही व्यक्ती अशा असतात की त्या बाहेरून खूप जास्त सक्सेसफुल दिसतात. त्यांच्याकडे जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं तशा कार, बंगले किंवा त्या सर्व गोष्टी असतात. परंतु त्यांचं जे इनर, त्यांचं जे कॅरेक्टर असतं, कोर असतं, ते तेवढं व्यवस्थित नसतं किंवा तेवढं बेस्ट नसतं. त्यांनी काही चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा चुकीच्या मार्गाने त्या सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर त्याच गोष्टी आपण बघणार आहे की कॅरेक्टर आणि पर्सनॅलिटी. कॅरेक्टर एक मधला पार्ट आहे आणि पर्सनॅलिटी एक बाहेरचा पार्ट आहे. आणि सक्सेस मध्ये लोक जे बघतात बाहेरचा जो पार्ट आहे, पर्सनॅलिटी जी आहे, ती फक्त 10% आहे. मीन्स सर्टिफिकेट्स, आपल्याला मिळालेल्या ट्रॉफीज, आपल्याला मिळालेले मेडल्स, आपल्याला मिळालेले पैसे किंवा ज्या पण फिजिकल गोष्टी आहेत त्या 90%, सॉरी त्या 10%. परंतु जे 90% इनर कॅरेक्टर आहे, इनर पर्सनॅलिटी आहे, त्यामध्ये येतात की त्या गोष्टी मिळवण्यासाठी जो हार्डवर्क केलेला आहे, ज्या खूप वेळा रात्री जागून मेहनत केलेली आहे, खूप साऱ्या गोष्टींबद्दल सॅक्रिफाईस केलेलं आहे, आणि लर्निंग पार्ट येतो त्याच्यामध्ये किंवा रोज रोज वेगवेगळे ध्येय ठरवणं आणि त्यांना पूर्ण करणं. परंतु लोक फक्त ह्या गोष्टी बघतात, बाहेरच्या गोष्टी. आणि जो आतील पार्ट आहे, जो कोरवाला पार्ट आहे, जी मेहनत आहे त्या मागची, त्या मागच्या पार्टला कोणी व्हॅल्यू देत नाही किंवा कोणी लक्ष देत नाही. आणि लोकांना असं वाटतं की जर बाहेरच्या गोष्टी दिसल्या तर तो सक्सेसफुल झाला. परंतु मी सक्सेस या गोष्टीला मानतो की जे 90% आहे, दॅट इज द रिअल सक्सेस. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे पहा की जसं 90% आपली इनर पर्सनॅलिटी महत्वाची आहे आणि 10% आउटर पर्सनॅलिटी महत्वाची, तर त्यामुळे सक्सेस जे आपलं 90% आतील पार्टवर काम केल्याने मिळणार आहे त्याच्यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. जसं अजून एक एक्झाम्पल पाहूया. 90% आतील पार्ट, रिजेक्शन्स आहेत, स्लीपलेस नाईट्स आहेत, टीयर्स आहेत, डिटर्मिनेशन आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, फोकस आहे, चांगल्या हॅबिट डेव्हलप करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, खूप फोकस राहावं लागतं. परंतु लोकांना असं वाटतं की त्याला इझिली ते सर्व मिळालेलं आहे आणि हा जो 90% जो लपलेला पार्ट आहे त्याकडे लोकांचं लक्ष नसतं. तर
ज्यावेळी आपण ह्या 90% पार्टवर काम करायला सुरुवात करू किंवा 90% पार्टवर आपण विजय मिळवू, त्यावेळी आपण म्हणू शकतो की आपण सक्सेस मिळवलं. सो व्हॉट इज सक्सेस? सक्सेस इज वर्किंग ऑन अवर इनर पर्सनॅलिटी, नॉट आउटर पर्सनॅलिटी. बंगला, गाडी, पैसा, इट विल कम अंडर द आउटर पर्सनॅलिटी. हे बाहेरचा जो पार्ट आहे, 90%, 10% जो पार्ट आहे, त्या पार्टमध्ये ते गोष्टी येतील. परंतु 90% जो आतील आपला पार्ट आहे, आपल्या स्वतःवर जी मेहनत करायची, आपली इनर पर्सनॅलिटीवर जी मेहनत करायची, ती आपली सक्सेस डिफाईन करेल. बाहेरच्या लोकांना फक्त सक्सेस एकच शब्द दिसतो, परंतु त्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात. जसं डिसअपॉइंटमेंट येतं, काही वेळा हार्डवर्क करावं लागतं, मोठ्या मोठ्या रिस्क घेतलेले असतात, लेट नाईट काम केलेलं असतं, स्ट्रगल्स केलेले असतात, खूप सारे डिसिप्लिनला आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं स्थान दिलेलं असतं. अँड विदाउट दिस थिंग्स नो बडी कॅन बी सक्सेसफुल, ऑब्विसली. कारण की बाहेरच्या जगामध्ये आपण टेम्पररी सक्सेसफुल बनू शकतो. गाडी विकत घेणं किंवा पैसे मिळवणं हे टेम्पररी असू शकतं, परंतु जर आपण ह्या 90% पार्टवर काम केलेलं नसेल, 90% गोष्टींना आपण आत्मसात केलेलं नसेल, तर त्या 10% बाहेरच्या दिसणाऱ्या गोष्टी पण खूप कमी वेळासाठी आपल्या सोबत असतील आणि काही दिवसानंतर त्या पण निघून जातील. बिकॉज इट विल नॉट बी फॉर द लॉंगर टाइम. ते जास्त वेळासाठी नसेल. आणि जेव्हा आपण या मधल्या पार्टवर काम करतो, तेव्हा ती आपली कोर, आपली इनर स्ट्रेंथ बनेल आणि ते आपलं खरं सक्सेस असेल. तर त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण यश म्हणजे काय किंवा सक्सेस म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला या गोष्टी माहित पाहिजे की बाहेरचं जे आईसबर्गचं 10% जो बाहेर दिसणारा पार्ट आहे, तो सक्सेस नाहीये, ते यश नाहीये. आपल्या माइंडमध्ये तेच असतं की एक घर बनवायचंय किंवा एक पैसे कमवायचे किंवा एक मोठी कार घेतली. आणि बऱ्याचशे मोटिवेशनल स्पीकर किंवा पब्लिक स्पीकर किंवा बरेचसे गुरुज पण आपल्याला तेच सांगतात, म्हणजे मोटिवेशनल गुरुज, की सक्सेस मिळवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, की हे तुम्हाला अशा गोष्टी मिळवशाल, असं गोल तुम्ही डिसाईड करा. परंतु ही कोर गोष्ट, ही जी महत्वाची गोष्ट, ही जर आपल्या लक्षात आली, देन वी कॅन अचीव इव्हर लास्टिंग अँड लॉंगर लास्टिंग सक्सेस. नाहीतर तेच टेम्पररी सक्सेस किंवा टेम्पररी ग्रॅटिफिकेशन आपल्याला मिळेल, बट इट विल नॉट बी रिअल फॉर्म ऑफ सक्सेस. ते खरं यश नसेल. खरं यश जेव्हा आपण या 90% पार्टवर काम करू, 90% गोष्टींवर विजय मिळवू, ते आपलं आपलं इनर पर्सनॅलिटी, ते आपलं खरं सक्सेस असेल. जसं एक फुगेवाला असतो एका बाजारामध्ये, आणि त्या फुगेवाला काय करत असतो की दर एक 10 मिनिटानंतर एक फुगा हवा भरून हवेत सोडायचा. जसं दर 10 मिनिटानंतर एक फुगा हवेत सोडल्यानंतर आसपासचे मुलं, त्या बागेत खेळणारे, त्या मार्केटमध्ये फिरणारे आपल्या पालकांसोबतच्या मुलं तो फुगा बघून खुश व्हायचे आणि नंतर ते आपल्या पालकांकडे हट्ट करायचे की मला पण हा फुगा पाहिजे, मला पण हा फुगा पाहिजे. असं सर्व करत करत त्याचा बिझनेस चालू असतो. तर काय होतं की तो फुगेवाला पहिले दरवेळी एक एक फुगा वर सोडत राहतो आणि लोक बघून त्याच्याकडे आकर्षित होतात. तर सर्वात पहिले तो एक व्हायलेट कलरचा, एक ब्ल्यू कलरचा फुगा हवेमध्ये सोडतो. तो फुगा वर जातो. त्यानंतर तो एक येलो कलरचा फुगा वर सोडतो. तो पण हवेत वर जातो, उंचावर उडतो. आणि बाजूलाच एक मुलगा असतो आणि तो मुलगा त्या फुगेवाल्या काकांकडे बघत असतो. आणि त्या मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो आणि तो मुलगा त्या काकांना विचारतो, काका, काळा फुगा पण वर जाईल का? त्या मुलाच्या मनामध्ये प्रश्न आला की काळ्या रंगाचा फुगा पण वर जाऊ शकतो का? जसं पिवळ्या रंगाचा फुगा वर गेला, ब्ल्यू कलरचा फुगा वर गेला, तर काळ्या रंगाचा पण फुगा वर जाईल का? असा प्रश्न तो त्या काकांना विचारतो. आणि मग ते काका उत्तर देतात, हो बेटा, ऑब्व्हियसली, नक्कीच, हा काळ्या रंगाचा फुगा पण वर जाईल. आणि मग ते काका किंवा ते फुगेवाला, तो माणूस त्या बाळाला समजवतो की बाळा, फुगा बाहेरून त्याला कुठलाही कलर असेल तरी ते जास्त महत्वाचं नाहीये. तर मध्ये त्यामधली जी हवा आहे, त्यामधलं जे पोटेन्शियल आहे, त्या हवेच्या जोरावर तो वर जातो. बाहेरच्या रंगावर त्या फुग्याचं वर जाणं किंवा वर न जाणं डिपेंड नाहीये. आणि ते काका त्या लहान बाळाला समजवतात की काळा फुगा पण वर जाऊ शकतो. बाहेरच्या कलरचं महत्व नाहीये. मध्ये जी हवा आहे, जो नायट्रोजन गॅस आहे, मध्ये जी ताकद आहे, जे पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियलने तो फुगा वर जातोय. आणि तो मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. परंतु तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? तुम्हाला लक्षात आलं की बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे, बाहेरचा जे फुग्याचा रंग आहे, तो महत्वाचा नाहीये. आतील जी ताकद आहे ती महत्वाची. सिमिलरली, द 10%
जे 10% जे आपली इनर पर्सनॅलिटी, इनर पॉवर आहे ती महत्वाची. जे बाहेरून 10% लोकांना दिसते ते महत्वाचं नाहीये. आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट दॅट इज व्हॉट इज इनसाइड दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आपण त्यावर लक्ष दिलं पाहिजे. ते महत्वाचं आहे की मध्ये काय आहे. परंतु होतं काय, आपण बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देत राहतो. बाहेरचं स्ट्रक्चर किंवा बाहेरची पर्सनॅलिटी आपण सुधारवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण चांगले चांगले चमकणारे कपडे घालतो किंवा मोठे मोठे मोबाईल हातात घेऊन फिरतो आणि बाहेरून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी खूप सक्सेसफुल झालोय किंवा मी खूप हुशार आहे किंवा मी खूप स्मार्ट आहे किंवा मी खूप सुंदर दिसतो किंवा दिसते. परंतु मित्रांनो मला सांगा की जर तुम्हाला एबीसीडी येत नसेल तर बाहेरून पावडर लावून चमकवून आणि व्हॉट्सअपवर 2-4 कॉपी केलेले इंग्रजी मेसेज पाठवून जर तुम्ही तुमचं नाव मोठं करत असाल किंवा तुम्ही तुम्हाला स्वतःला खूप जास्त हुशार आहे असं समजत असाल तर त्याला काही अर्थ आहे नाही. व्हॉट इज इनसाइड दॅट इज इम्पॉर्टंट. जे मध्ये आहे ते इम्पॉर्टंट आहे. बाहेरचं तुम्ही तात्पुरतं देखाव्यावर किंवा बाहेरच्या चमकीवर तुम्ही काम करू शकता. परंतु जोपर्यंत तुम्ही इनर पर्सनॅलिटीवर काम करत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतील कोअरवर काम करत नाही, तोपर्यंत व्हॉट इज द रिअल सक्सेस तुम्हाला अनुभवता येणार नाही. सो जसं एखादी बिल्डिंग असते, एखाद्या बिल्डिंगचा सर्वात महत्वाचा पार्ट काय असतो, तिचं स्ट्रक्चर, तिचा पाया, तिचा आरसीसी, तिचं कॉन्क्रीट, तिच्यामध्ये वापरलेलं सिमेंट, तिचं स्ट्रक्चर, त्याच्यामधलं त्याचा जो बेस असतो तो महत्वाचा असतो. जर स्ट्रक्चरच महत्वाचं नसेल, जर स्ट्रक्चरच पॉवरफुल नसेल आणि स्ट्रक्चर मध्ये जर काही कमी असतील तर बाहेरून दिलेल्या एशियन पेंटला काय अर्थ आहे. कमजोर सिमेंट वापरून किंवा कमजोर स्ट्रक्चर वापरून एखादी बिल्डिंग बनवली आणि तिला खूप छान पेंट दिला, खूप महागडा पेंट दिला तर काय होईल, जास्त दिवसापर्यंत ती बिल्डिंग चालेल नाही चालणार. कारण की जो मेन पार्ट आहे, जे आरसीसी आहे, जे बेस आहे ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, ते कॉन्क्रीट असणं गरजेचं आहे. तर त्याच पद्धतीने आपलं पण आउटर पर्सनॅलिटीपेक्षा इनर पर्सनॅलिटीवर काम करणं गरजेचं आहे. तर खरं यश म्हणजे काय ते तुम्हीच ठरवा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा. जसं आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे, त्या स्टोरीवरून खरं यश म्हणजे काय तुम्हाला नक्कीच पूर्णपणे लक्षात येऊन जाईल. पूर्णपणे तुम्ही एका क्षणात सांगू शकता की व्हॉट इज द रिअल सक्सेस. कॉन्सन्ट्रेट करा या स्टोरीवर आणि त्याचबरोबर खाली जो कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओ मधून काय शिकलात आणि तुम्हाला खरं यश म्हणजे काय हे कशा पद्धतीने एक्सप्लेन झालं किंवा कशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. मी प्रत्येक कमेंट तुमची वाचेल, प्रत्येक तुमच्या कमेंटवर मी विचार करेल आणि नक्की कमेंट करा की तुम्ही याच्यातून काय शिकले. तर मित्रांनो सुरू करूया आपल्या खरं यश म्हणजे काय हे तुम्हीच ठरवणार आहे, मी तुम्हाला सांगणार नाहीये. तर आता तुम्ही लक्ष द्या. जसं एक मुलगा असतो, एक मुलगा त्याचं नाव असतं विजय. एक विजय नावाचा मुलगा असतो आणि त्याचा एक मित्र असतो अजय. एक विजय आणि एक अजय नावाचा मुलगा असतो. माझे ड्रॉइंग एनिवेज एक विजय आणि एक अजय नावाचा मुलगा असतो. तर होतं काय मित्रांनो, जेव्हा दोघं लहान असतात, दोघं शाळेत असतात, तेव्हा दोघं एकमेकांच्या घराजवळ राहत असतात, दोघं एकमेकांचे चांगले मित्र असतात. परंतु जसा जसा वेळ जातो ते फक्त दुसरी तिसरी पर्यंत एक सोबत असतात आणि जसा जसा वेळ जातो तसा अजय एका मोठ्या घरामध्ये, एका मोठ्या बंगल्यामध्ये शिफ्ट होतो आणि विजय असतो त्याची एक लहानशी झोपडी असते, एक लहानशी झोपडी असते आणि त्या ठिकाणी तो राहत असतो. आता दोघं चांगले मित्र असतात पण त्या दोघांमध्ये एक डिफरन्स असतो. अजयचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन असतात, ते खूप पैसे कमवतात, त्यांच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी असते आणि त्यांचं खूप पैसे त्यांना अजयच्या वडिलांनी मेहनतीने कमवलेले असतात. त्याचबरोबर विजयचे वडील पण मेहनती असतात, परंतु ते काम करत असतात आणि त्यांना
त्यांच्याकडे बरेचसे पैसे त्या प्रमाणात नसतात अजयच्या प्रमाणात, आणि खूप कमी प्रॉपर्टी किंवा खूप कमी पैसे त्यांच्याकडे असतात. तर होतं काय की जेव्हापासून अजय 18 वर्षाचा होतो आणि त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, तेव्हापासून अजयच्या वडिलांनी त्याला दरवेळी एक कार गिफ्ट करण्याचं ठरवलेलं असतं, आणि दर बर्थडेला ते त्याला कार गिफ्ट करतात. जेव्हा त्याचा पहिला बर्थडे असतो, 18वा बर्थडे, तेव्हा त्याला ते 3 लाख रुपयाची कार गिफ्ट करतात. जेव्हा त्याचा 19वा बर्थडे येतो, तेव्हा ते त्याला 17 लाख रुपयाची कार गिफ्ट करतात. जसा तेव्हा 20 बर्थडे येतो, तेव्हा त्याला ते 40 लाख रुपयाची कार गिफ्ट करतात. टॉप क्लास. टॉप क्लास, टॉप मॉडेल. आणि असं करत 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 अजय झालाय 25 वर्षाचा आता, आणि विजय पण झालाय 25 वर्षाचा आता. विजयची थोडी बॅक स्टोरी मी तुम्हाला सांगतो. विजयने एका छोट्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू देताना त्याला त्या ठिकाणी जाणवलं की त्याचं इंग्लिश थोडं कच्चं आहे. इंग्लिश. तर 2 वर्ष अजयने ती कंपनी जॉईन केली, पण 2 वर्ष रात्री जागून जागून टायपिंगची प्रॅक्टिस केली, आणि इंग्लिश साठी पण खूप मेहनत घेतली आणि शिकला इंग्लिश पण. आता काय झालं, आता जेव्हा ते 25 वर्षाच्या वयावर ते दोघ जण पोहोचलेले, त्यावेळी अजयने कार घेतली 3 लाख रुपयाची. आणि ती पण EMI वर. आता मला तुम्ही सांगा, आणि जेव्हा हा अजय 25 वर्षाचा पोहोचलाय, त्यावेळी ऑब्विसली त्याच्या वडील पोचून गेले होते त्याला 52 लाख रुपयाची कार घेईपर्यंत. 25व्या वर्षी अजयने मिळवली 52 लाख रुपयाची कार, आणि 25व्या वर्षी विजयने घेतली 3 लाख रुपयाची कार, आणि ती पण EMI वर. आता मला सांगा, ह्या दोघांमध्ये सक्सेसफुल कोण, अजय और विजय? इफ कार इज अ सिम्बॉल ऑफ सक्सेस, द कार किंवा कारची प्राइस सक्सेस असेल, तर कोण सक्सेसफुल असेल? आणि जर कार फक्त सक्सेसचा सिम्बॉल नसेल आणि तुम्हाला नक्की कळालं असेल की खरं यश म्हणजे काय, तर सक्सेसफुल कोण असेल? माझ्या दृष्टीने सक्सेसफुल आहे विजय. हो, नक्कीच. आणि कदाचित तुमच्या मनामध्ये पण ते झालं असेल की विजय. साधं आणि कॉमन सेन्सची गोष्ट आहे मित्रांनो, की ही जी 3 लाख रुपयाची कार आहे, किंवा भलेही त्याने EMI वर घेतलेली आहे, पूर्ण पैसे पे करून म्हणजे तो घेऊ शकला नाहीये, तरी पण तोच सक्सेसफुल आहे, कारण की त्याने ती स्वतःच्या मेहनतीवर घेतलेली. आणि ही जी कार अजयला मिळालेली आहे 52 लाख रुपयाची, आणि ती पण 25व्या वर्षी, ही त्याला ऍज अ बर्थडे गिफ्ट मिळालेली आहे. आणि ऑब्विसली जेव्हा विजय त्याच्या कारकडे बघेल आणि अजय त्याच्या कारकडे बघेल, कोणाला कशा फिलिंग्स येतील? अजयला महागड्या कारची नक्कीच सवय आहे. त्याला नक्कीच लहानपणापासून त्या सर्व कार्स मिळत झालेल्या आहेत. तर त्याला तेवढं अट्रॅक्शन नाही नसेल त्या गोष्टीचं, किंवा त्याला तेवढी मजा नाही येणार त्या कारकडे बघताना. कारण की जी 40 लाख रुपयाची कार होती, त्याच्यातल्या फक्त 2-4 गोष्टी जास्त आहे या 52 लाख रुपयाच्या कारमध्ये. आणि बाकी सिस्टमची, बाकी गोष्टींची त्याला सवयच आहे. परंतु पहिल्यांदा फर्स्ट कार इन द फॅमिली विजयने घेतलेली 3 लाख रुपयाची EMI वर, तरी सुद्धा त्याच्यासाठी ती खूप जास्त महत्वाची, व्हॅल्युएबल आहे. का? कारण की त्या कारची व्हॅल्यू फक्त 3 लाख रुपये नाही. त्या कारची व्हॅल्यू आहे 2 वर्षाची मेहनत, रात्र रात्र जागून केलेली टायपिंगची प्रॅक्टिस. इंग्रजी येत नव्हतं, त्यामुळे त्या इंटरव्ह्यू मध्ये त्याला जो अपमान सहन करावा लागला होता, आणि त्या अपमानानंतर त्याने इंग्रजी सुधारवण्यासाठी जी मेहनत घेतली, जे डिटर्मिनेशन होतं, बॅक टू द दॅट 90% कोर.
आतील मेहनतीवर जेव्हा आपण काम करायला लागतो, आतील गोष्टीवर आपण जेव्हा काम करायला लागतो, दॅट इज द रिअल सक्सेस. अँड दॅट इज द इंटेन्शन ऑफ माय व्हिडिओ. की तुम्हाला हे समजावं की तुम्हाला आतील गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. बाहेरच्या गोष्टी तुम्हाला टेम्पररी मिळू शकतात. जर कार सिम्बॉल राहिलं असतं सक्सेसचं, तर तुम्हाला समजलं असतं की 52 लाख रुपये किंमत मोठी असते आणि 52 लाख रुपये महत्वाचे. परंतु कार इज नॉट द सिम्बॉल ऑफ सक्सेस. What is the real success? Real success is the person you became in the process of achieving success. Whatever it's small amount, whatever it may be, small progress it may be, but that will be the real success. की त्या प्रोसेस मध्ये तुम्ही जे बनता ते सक्सेस आहे. हा ह्या ठिकाणी होता पॉइंट ए वर आणि पॉइंट बी वर पोहोचला, हे याच्यासाठी सक्सेस आहे. आणि ते पण पर्सनल लेवलवर. त्याने स्वतःमध्ये जे इम्प्रुव्हमेंट केली, त्याने ज्या नवीन गोष्टी शिकल्या, त्याने स्वतःच्या मेहनतीवर घेतली ती गोष्ट, तर दॅट इज द रिअल सक्सेस अँड दॅट इज द सिम्बॉल ऑफ द रिअल सक्सेस. सो होप तुम्हाला सक्सेस म्हणजे काय आणि रिअल सक्सेस काय ते लक्षात आलंच असेल. आणि नक्कीच तुम्ही पण रिअल सक्सेस साठीच मेहनत करा. खूप जास्त स्वतःवर इनर पर्सनॅलिटीवर काम करा आणि हा पूर्ण फोकस क्लॅरिटी फॉर्म्युला नक्की पूर्ण करा. आणि शेवटपर्यंत यू विल बी इन अ पाथ ऑफ अचिव्हर्स. जे चॅम्पियन्स असतात, जे विजेते असतात, त्यांच्या मार्गावर तुम्ही असाल आणि तुम्हाला पण ते रिअल सक्सेस आणि जे खरं यश आहे ते नक्कीच तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पण समजा. सो थँक्स. आणि आपण आता बघूया आणि यस मित्रांनो, इफ यू वॉन्ट टू समथिंग डिफरंट यू विल हॅव टू डू समथिंग डिफरंट. जर तुम्हाला काही वेगळं मिळवायचं असेल आयुष्यामध्ये, वेगळं काहीतरी करायचं असेल किंवा आजपर्यंत तुम्ही जे मिळवलं नाही ते मिळवायचं असेल, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. जर कालपर्यंत तुम्ही जे करत होता तेच आज पण कराल, तर कालपर्यंत तुम्ही जे मिळवत होता तेच आज पण तुम्हाला मिळेल. सो ऑलवेज रिमेंबर व्हॉट इज रिअल सक्सेस. आणि जर काही वेगळं पाहिजे असेल तर आपल्याला वेगळं करावं लागेल. कालच्या गोष्टी तुम्हाला काल सारखेच रिझल्ट देतील. नवीन वेगळे रिझल्ट पाहिजे, नवीन वेगळं लेवलवर तुम्हाला पोहोचायचं आहे, तर वेगळं काम तुम्हाला करावं लागेल. अँड सक्सेस इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. सक्सेस हा एक प्रवास आहे. तो 3 लाख रुपयाच्या कार पर्यंत अजयला पोहोचायला जो प्रवास करावा लागला, ज्या रात्री त्याने मेहनत केली, जेवढ्या वेळा जागून तो प्रॅक्टिस करत होता, ती गोष्ट म्हणजे सक्सेस आहे. ती फक्त शेवटचं एंड गोल किंवा डेस्टिनेशन म्हणजे सक्सेस नाहीये, तर सक्सेस म्हणजे हा एक प्रवास आहे. तर नक्कीच तुम्ही पण सक्सेसफुल होणार आहेत याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि आजपासूनच तुम्ही रिअल सक्सेस काय आहे, जे खरं सक्सेस आहे त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे विजेते आहेत, ते चॅम्पियन्स आहेत, ते आणि सामान्य व्यक्ती यांच्यामध्ये काय फरक असतो. आता आपण बघितलं की सक्सेस म्हणजे काय. तर त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की
सक्सेसफुल लोक वेगळं असं काय करतात जे आपल्यापेक्षा वेगळं असतं आणि तुम्हाला त्यामध्ये काही सिक्रेट समजणार आहेत आणि ते सिक्रेट जर तुम्ही आत्मसात केले किंवा सिक्रेट तुमच्यामध्ये उतरवले तर तुम्ही पण त्या मार्गावर नक्कीच पोहोचाल. आणि फोकस क्लॅरिटी